तुम्हाला असं वाटतं का तुमचं या ठिकाणी येणं व्यर्थ आहे? जितके ऑनलाईन आहे, तुम्हाला असं वाटतं का तुमचं ऐकणं व्यर्थ आहे? तुम्ही जो वेळ आज फेसबुकवर देत आहात, तुम्हाला असं वाटतं का व्यर्थ आहे? नाही, देव तुमच्या जवळ आहे. देव तुमचे हृदय पाहत आहे. देव तुमचं अंतःकरण पाहत आहे. देव तुमची परिस्थिती बदलणार आहे. देव अद्भुत गोष्ट करणार आहे. तो चमत्कार करणारा परमेश्वर आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जा, तुझ्या विश्वासाने तुझा मुलगा वाचलेला आहे. टाळी वाजवा. हालेलुया. आमेन म्हणाल का? तो सर्वव्यापी देव आहे. त्याच्या मुखात सामर्थ्य नाही का? तो लाजाराला म्हटला की हे लाजारा काय कर, बाहेर आहे. येशू कानामध्ये म्हणतो की कफरनहूमात जो तुझा मुलगा आहे तो बरा झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी पेशंट नगर मध्ये प्रभू त्याला बरं करणार आहे. पेशंट मुंबईमध्ये प्रभू त्याला बरं करणार आहे. तुम्ही चिंतेत आहे, तुम्ही आजारी, तुम्ही समस्यात आहे, परंतु काय तुमचा विश्वास आहे का? येशू मला बरं करतो, येशू मला आरोग्य देतो. आज तुम्ही ते आरोग्य स्वीकारणार आहात का? आमेन म्हणा. नाही का? सगळ्यांना मरायची भीती वाटते. किती लोकांना मरायची भीती वाटते नाही का? मग हॉस्पिटल मध्ये गेलो, देवा आता मला वाचव, प्रभू मला वाचव, मला फार त्रास. सगळ्यांना भीती वाटते. घाबरू नका, प्रभू या ठिकाणी आहे. तुम्ही दुःखी आहेत, प्रभू या ठिकाणी. तुम्ही आजारी, प्रभू या ठिकाणी. तुम्ही कर्जामध्ये आहात, प्रभू या ठिकाणी. तुम्ही श्रापात आहात, तुमचे श्राप तोडण्यासाठी तो या जगात आला. आपण योहान 10:10 मध्ये पाहतो की चोर केवळ चोरी, घात आणि नाश करण्यासाठी आला. हा म्हणत आहे, प्रभू कफरनहूमात चला, माझा मुलगा मरायला टेकलेला आहे, सिरियस आहे. परंतु त्याला हे माहित नाही की येशू कानामधून म्हणतो की तुझा मुलगा कफरनहूमात बरा होत आहे. आमेन म्हणा. टाळी वाजवा. प्रभू कार्य करणारा परमेश्वर आहे. ज्या क्षणाला येशू बोलला त्या क्षणाला तो बरा झाला. आमेन म्हणा. हालेलुया. कफरनहूमातून लोक आले. कुणाकडे? त्या अंमलदाराकडे, त्या चाकराकडे, जो राजाचा चाकर आहे. नाही का? त्याला हिंदीमध्ये काय म्हटलं नाही का? राजाचा कर्मचारी. राज कर्मचारी के पुत्रों को चंगा करना. आमेन म्हणा. त्या कर्मचाऱ्याकडे कफरनहूमातून घरातून लोक आले आणि ते म्हटले की जो मुलगा मरायला लागलेला होता तो बरा झाला, त्याचा ताप निघाला, तो उठून बसला, तो चालू लागला, तो जेवण करू लागला. कसं घडलं? हालेलुया. आणि तो म्हटला की हे कधी झालं? तर त्यांनी सांगितलं 7व्या तासाला. कितव्या तासाला? म्हणजे त्या काळात असं घड्याळ होतं. कितवा तास? नाही का? 7 वाजता येशू बोलला होता की जा, तुझा मुलगा बरा झाला, वाचला. आमेन बरा. नाही का? तो महान आहे. हालेलुया. आज आमच्याकडे असा विश्वास पाहिजे की प्रभू मी बरी झाले आहे, मी बरा झालो. प्रभू माझ्या समस्या सुटल्यात, प्रभू मला शांती मिळाली, प्रभू माझं दुःख आनंदात बदललंय, कारण तू माझा देव आहेस. तू माझा कोण आहेस? तू परमेश्वर आहे. तू सर्व शक्तिमान आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो अद्भुते पहिल्या वाचून तुम्ही विश्वास ठेवणारच नाही. जेव्हा तुम्ही चमत्कार पाहता आणि मग तुम्ही काय करता? विश्वास ठेवता. नाही का? कधी कधी या चर्च मध्ये लोकांना आरोग्य मिळतं, भूत नाचायला लागतात, लोक साक्ष देतात. तुम्ही म्हणतात ते पास्टर लय पॉवरफुल आहेत, हे पास्टर पॉवरफुल नाही, येशू पॉवरफुल आहे. तुमचा विश्वास हा पॉवरफुल आहे. हालेलुया. आमेन म्हणाल का? हालेलुया. तो कार्य करतो. नाही का? प्रभूचा अभिषेक आमच्यामध्ये वाहते. जसं सुभाष दादाने सांगितलं की मी देवाची उपस्थिती या ठिकाणी पाहिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो अधिक विनंती करू लागला. द पॉइंट ऑफ द डेथ, शेवटच्या स्टेप मध्ये तो मुलगा आहे, तो मरायला लागलेला आहे आणि तो विनंती करते की प्रभू तुम्ही जर लवकर आले नाही तर कदाचित तो काय होईल? मरेल. काय होईल? बोला ना, काय होईल?
परंतु प्रभूने त्याला मरू दिलं नाही. ज्या तासाला प्रभू येशू ख्रिस्त बोलला त्याच तासाला तो मुलगा बरा झाला आहे. प्रियानो, तो तुमच्या प्रार्थना ऐकतो. आणि म्हणून जसं वचन मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं की तुमच्याकडे हे वचन पाहिजे की ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करता आणि तुम्हाला उत्तर मिळालंच आहे असं तुम्ही काय ठेवायला पाहिजे? विश्वास ठेवायला पाहिजे की प्रभूने मला काय दिलं? उत्तर दिलेलं आहे. आमेन म्हणा. नाही का? तो प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. तो तुमचे हृदय पारखणारा देव आहे. तो तुमचा विश्वास पाहतो. प्रियानो, नाही का? तुम्ही कशासाठी या ठिकाणात तुम्ही आलेले आहात, या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात, हे प्रभूला ठाऊक आहे. आणि म्हणून तो तुमच्या समस्या येणाऱ्या दिवसामध्ये सोडवणार आहे. हालेलुया. तो तुम्हाला उत्तर देणार आहे. तो तुम्हाला विजय देणार आहे. कारण तो विजयशाली देव आहे. नाही का? विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. नाही का? तो आज या ठिकाणी तो अदृश्य रीतीने तुमच्यामध्ये आहे. तो तुमचं दुःख पाहत आहे. तो तुमचं हृदय पारखत आहे. नाही का? त्या अंमलदाराचं हृदय प्रभूने पाहिलं, परंतु अंमलदाराकडे एवढा विश्वास नव्हता की प्रभू कानामधूनच काय करील? चमत्कार करील. आणि प्रभू शब्द बोलला आणि त्या अंमलदाराचा पुत्र काय झाला? पूर्णपणे बरा झाला. टाळी वाजवा. नाही का? प्रभूला सर्व काही शक्य आहे. नाही का? ज्यावेळेस चमत्कार घडतो त्याच वेळेस आम्ही प्रभूकडून विश्वास ठेवतो असं करू नका. नाही का? तो काल आज युगानुयुग नाही का? त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. नाही का? तो मरणातून काय झाला? जिवंत झाला. तो आज या ठिकाणी मी डिक्लेअर करत आहे, मी तुमच्याविषयी प्रार्थना करत आहे, मी भविष्यवाणी करतो की सकारात्मक विचार करा. माझं कल्याण होत आहे. माझं दुःख आनंदात बदलत आहे. मला विजय मिळत आहे. माझी तरक्की होत आहे. मला विजय, मला माझ्यासाठी आशीर्वाद आहे. नाही का? मी देवाचं लेकरू आहे. हालेलुया. नाही का? मला ही प्रार्थना करायची की तो जिवंत आहे आणि तो माझा देव आहे. तो माझा पिता आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याने त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना त्याने त्याची मुले होण्याचा, पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिला. नाही का? दादाने साक्ष दिली की त्यांचे 3.5 लाख रुपये किती होते? 3,65,000. प्रभूने त्यांना ज्ञान दिलं, या मार्गे जा. आणि 4-5 चोर काय झाले? दुसऱ्या मार्गाने. नाही का? म्हणजे परमेश्वराने त्यांचं संरक्षण कोणी केलं? नाही का? दिव्य दूत तुमचे बॉडीगार्ड झाले. प्रभू, तू जलाशील चालशील मी तुझ्याबरोबर, तू अग्नीतून चालशील मी तुझ्या बरोबर राहील. आमेन म्हणा. आणि म्हणून आज असा विश्वास ठेवा की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. आमेन म्हणा. नाही का? त्या व्यक्तीने त्या चाकराने ऐकलं की येशूने पाण्याचा द्राक्षरस केला आणि तो येशूकडे आला. नाही का? त्याने विश्वास ठेवला की जर हा येशू पाण्याचा द्राक्षरस करतो तर तो माझा मुलगा देखील काय करील? बरा करील. परंतु त्याच्याकडे हा विश्वास नव्हता. येशू कानामधून देखील माझ्या मुलाला. नाही का? तो म्हटला कुठे चला? लवकर चला. कुठे चला? कफरनहूमात. बाळासाहेब घरी या. फोनवर देखील तुम्ही बरे होणार आहात. आमेन म्हणा. तुम्ही घरी जरी प्रार्थना केली तर तुम्ही, कारण देवाला तुमचं हृदय ठाऊक आहे. हालेलुया. ज्या तासाला पहा बायबल पुढे काय सांगतं, कंप्लीट करू आपण. ज्या तासाला येशू बोलला त्याच तासाला चमत्काराची सुरुवात, आरोग्याची सुरुवात झाली. हा, वाचन करा. आणि तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले. हा, त्याचे दास म्हणजे त्याच्या घरचे नौकर आले. कुणाकडे आले? त्या राजाच्या अंमलदाराकडे, राजाच्या नौकराकडे त्याच्या घरचे नौकर आले आणि काय म्हणाले? आपला मुलगा वाचला आहे. आपला मुलगा वाचला आहे. यावरून त्याला कोणत्या ताशी उतार पडू लागला हे त्याने त्यांना आणि मग त्याने विचारलं. येशू 7व्या तासाला बोललेला होता, जा तुझा मुलगा. आणि मग तो म्हणू लागला की कुठल्या तासाला त्याला बरं वाटलं? पुढे त्याने त्याला म्हटले, काल 7व्या ताशी त्याचा ताप गेला. 7व्या ताशी त्याचा ताप गेला. आणि येशू 7व्या तासाला म्हटला की तुझा मुलगा काय झाला? नाही का? म्हणून मी आज म्हणतो तुम्ही बरे झाला. तुमचे डायबिटीस निघून गेला. तुमचे कंबर दुखी तुमच्या मणक्यात लाग्या.
निघून गेलं. हालेलुया. मी नाही, येशू या ठिकाणी आहे. Praise the Lord. तुमचे नाही का जितके ऑनलाईन ऐकत आहेत, तुम्ही आजारी आहात, तुम्ही बरे झालेले आहात, येशूच्या सामर्थ्य नावामध्ये देव तुम्हाला आरोग्य देत आहे. देव तुमचं बंधन तोडत आहे. देव तुम्हाला विजय देत आहे, कारण तो सर्व शक्तिमान आहे. तो म्हणतो की तुम्ही कफरनहूमात चला, येशू कानामध्ये आहे. आणि विश्वास कधी ठेवला? ज्यावेळेस येशूने पाण्याचा नाही का, म्हणून येशू म्हणतो, थोमाला म्हणतो की तुम्ही मला पाहून विश्वास ठेवत नाही, परंतु जे मला न पाहता विश्वास ठेवतात ते धन्य आहे. येशू जिवंत झाला आणि त्यांच्यामध्ये आला, शिष्यांमध्ये आला. थोमा म्हटला नाही हे भूत आहे. येशू म्हटला नाही, मी येशू आहे. थोमा माझी बरगडी पहा, थोमा माझे हात पहा. प्रेज द लॉर्ड. येशू मरणातून काय झाला नाही का, थोमाने येशूला स्पर्श केला आणि मग त्याने येशूवर विश्वास ठेवला. येशू म्हटला, थोमा, अरे थोमा, तू मला पाहून काय ठेवत नाही, परंतु जे मला न पाहता विश्वास ठेवतात ते धन्य. काय तुम्ही ईश्वर विश्वास ठेवताय? काय तुमचा विश्वास वाढत आहे? काय तुम्ही प्रार्थना करत आहे? काय तुम्ही बायबल वाचन करत आहे? काय तुम्ही हा विश्वास ठेवणार आहे की प्रभू कार्य करणार आहे, तो या क्षणाला कार्य करणार आहे, तो या क्षणाला कफरनहूमात आहे. तो सर्व व्यापी आहे, तो सर्व ज्ञानी आहे नाही का. ज्या तासाला येशूने शब्द काढला त्याच तासाला त्याचा मुलगा बरा झाला. बायबल पुढे काय सांगतं? यावरून ज्या ताशी येशूने त्याला सांगितले होते की ज्या ताशी येशूने त्याला सांगितलं होतं तुमचा मुलगा वाचला आहे, तुमचा मुलगा वाचला आहे, त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले. बापाने ओळखले. हालेलुया. टाळी वाजवा. त्याने ओळखलं. ज्या तासाला येशू बोलला त्याच तासाला मुलगा बरा झाला. आणि त्याचे सर्व व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला. सर्व घराण्याने कुणावर विश्वास ठेवला? येशूवर. ईश्वर विश्वास ठेवला. आमेन म्हणा. आमेन. किती लोकांचा विश्वास आहे? ब्रिटानिया 50-50. आतापर्यंत समस्या सुटत नाही. 50-50 नाही का. बरं झालं तर मग मी चर्च मध्ये जाईल, बरं झालं तर मी हे करील, मी ते करील. प्रभू म्हणतो तू बरा झालेला आहे. आमेन. तुझा विश्वास आहे का? तुझ्या समस्या सुटलेल्या, तुझ्यासाठी जे बंद दार आहेत ते मी कधीच उघडलेले आहे. हालेलुया. प्रियानो, तो कार्य करणार आहे. या ठिकाणी या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं त्या व्यक्तीने, त्या नोकराने, तो राजाचा नोकर आहे, अंमलदार आहे, त्यांनी यासाठी विश्वास ठेवला. त्यांनी पाहिलं येशूने पाण्याचा द्राक्षरस केला. प्रभू म्हणतो ही पिढी चिन्ह चमत्कार पाहिल्याशिवाय विश्वास ठेवत नाही. तुम्हाला चिन्ह पाहिजे नाही का. चिन्ह नाही, तो आहे. तो या ठिकाणी, जसं मी नेहमी सांगतो, करंट दिसत नाही पण हात लागल्यानंतर शॉक बसतो आणि मग तो अरे बापरे मेलो असतो. याच्यात करंट आहे. तो आहे. ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे आहे त्या ठिकाणी तो आहे. प्रिय भावा, प्रिय बहिणी, तुझ्या घरात प्रभू आहे. देव आत्मा आहे आणि तो तुझ्यामध्ये आहे नाही का. तो सर्वव्यापी आहे. सर्वव्यापी म्हणजे सर्व ठिकाणी त्याचं अस्तित्व आहे. तुम्ही रस्त्याने जाता तो तुमच्या बरोबर आहे. मग 28 मध्ये येशू म्हणतो की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुझ्या बरोबर आहे. हालेलुया म्हणा नाही का. सोलापूरहून एक बस चाललेली होती आणि बसच्या ड्रायव्हरच्या पाठीमागे एक सीट होतं. त्या सीटवर एक बंजारा व्यक्ती नाही का बसलेला होता. तो आमच्या चर्च मध्ये, त्यावेळेस मी सोलापूरमध्ये होतो, आणि त्याने विश्वास ठेवला. बायबल असं सांगतं, मृत्यू छायेच्या दरीतूनही तू जात असशील तर अरिष्टाला घेऊ नये नाही का. एका ट्रकचं ब्रेक फेल झालं होतं. ती फास्ट ट्रक येत होती नाही का. 15 वर्षापूर्वीची गोष्ट सांगत आहे नाही का. हा बच्चा नाही का ड्रायव्हर ओरडला की नाही का ऍक्सिडेंट होतंय, आणि हा व्यक्ती जो ड्रायव्हरच्या पाठीमागे होता हा मोठ्याने ओरडला, येशू. काय ओरडला? येशू नाही का. ड्रायव्हर जागीच मेला. कंडक्टरचे दोन्ही पाय तुटले, हात तुटले. कमीत कमी 13-14 लोक मरण पावले. एकही व्यक्ती असा नव्हता की ज्याचं डोकं फुटलं नाही का. सगळे लोक रक्ताच्या थारोळ्यामध्ये होते, परंतु जो व्यक्ती येशू म्हटला त्याच्या केसाला देखील धक्का लागला नव्हता. हालेलुया म्हणा. हालेलुया. येशूच्या नामात सामर्थ्य आहे प्रियानो. ते सामर्थ्य कार्य करतं. तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल.
तो तुम्हाला सुरक्षा देतो, तो तुमच्या बरोबर राहतो माझ्या प्रियानो. तो आज तुमच्यासाठी या ठिकाणी आलाय. जितके ऑनलाईन ऐकत आहे, येशू तुमच्या कुटुंबामध्ये, येशू तुमच्या हृदयामध्ये, येशू तुमच्या घरामध्ये, नाही का? विश्वास ठेवा. कफरनहूमात चला, नाही म्हणतो प्रभू, जा, तुझा मुलगा वाचला आहे. ज्या तासाला येशू बोलला त्याच तासाला तो मुलगा बरा झाला. तो सिरियस होता, मरावयास टेकलेला होता, परंतु तो उठून उभा राहिला असेल. हालेलुया, नाही का? कफरनहूमातून लोक त्याला सांगायला आले की तुमचा मुलगा काय झाला? बरा झाला. कुठल्या तासाला झाला? 7व्या तासाला, नाही का? त्या चाकराने, त्या अंमलदाराने विचार केला आणि तो म्हटला बरोबर 7व्या तासाला येशूने शब्द काढला होता, त्या शब्दाप्रमाणे घडून आलं. त्या कुटुंबाने येशूवर काय केला? कसा विश्वास ठेवला? 50-50. कसा? 100%. आमेन म्हणा. म्हणा, प्रभू मी तुझ्यावर 100% विश्वास ठेवतो, ठेवते. तू कार्य करणारा देव आहे, तू कार्य करणारा देव आहे. हालेलुया, हालेलुया. या प्रिय आपल्या जागेवर उभे राहूया. हालेलुया. तुमच्या समस्या प्रभूला ठाऊक आहे. तो तुमचं दुःख आनंदात बदलणार आहे. हो, हालेलुया. ओ हालेलुया. कानागावी त्याने चमत्कार केला आणि येशूची कीर्ती कानामध्ये पसरली. कानातील लोकांना समजलं की प्रभू येशू हा चमत्कार करणारा देव आहे, तो अद्भुत आहे, तो सर्वशक्तिमान आहे. तो कानामध्ये आला आणि अंमलदार जो राजाचा एक अधिकारी आहे, या अधिकाऱ्याचा जो मुलगा आहे तो सिरियस आहे, तो मरावयास टेकलेला आहे. आणि या मुलाकडे, या मुलासाठी तो काना या ठिकाणी येशूच्या जवळ आला आणि तो येशूला विनंती करू लागला की माझा मुलगा सिरियस आहे, तो मरणार आहे. प्रभू, तुम्ही कफरनहूमामध्ये चला आणि माझ्या मुलाला बरं करा. येशू म्हटला की ही पिढी चिन्ह चमत्काराशिवाय विश्वास ठेवत नाही का? हा माझ्याकडे का आला? कारण यांनी पाहिलं की मी पाण्याचा द्राक्षरस केला. हालेलुया, बोला हालेलुया. प्रियानो, येशू हा जिवंत आहे, अद्भुत आहे, सर्वशक्तिमान आहे, तारणार आहे. तो तुमचं जीवन बदलण्यासाठी आलेला आहे, तो तुमचं दुःख आनंदात बदलण्यासाठी आलेला आहे, तो तारण देण्यासाठी आलेला आहे. आजपासून एक अद्भुत गोष्ट तुमच्या जीवनासाठी घडणार आहे, एक सुरुवात होणार आहे. आमेन म्हणा. आजच्या वेळेपासून. हालेलुया, हालेलुया म्हणाल का? नाही का? 9:28 झाले. किती झाले? आणि या तासापासून एक अद्भुत घटना घडणार आहे. तुमच्या समस्या सुटणार आहे, तुमचं दुःख आनंदात बदलणार आहे. तुमची कोणती समस्या मला ठाऊक नाही, तुम्ही ती येशूच्या समोर ठेवा. हालेलुया. जितके ऑनलाईन ऐकत आहे, तुमची समस्या येशूवर ठेव, येशूच्या समोर ठेवा. तुम्ही सर्व चिंता कुठे टाका? माझ्यावर टाका. अहो, कष्टी आणि भाराक्रांचे रोग तुम्ही सर्वजण मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. ख्रिस्त आमच्यामध्ये आहे. हो, ख्रिस्त आमच्यामध्ये आहे. काय तुम्ही प्रार्थना करत आहात? जर तुम्ही प्रार्थना करून जे काही येशूकडे मागणार आहेत, येशू ते तुम्हाला देणार आहे. प्रियानो, हालेलुया म्हणाल का? हालेलुया. या, आपले डोळे बंद करा आणि आपण एक गीत गाऊया आणि त्याच्यानंतर आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. हालेलुया. थँक्यू होली स्पिरिट. मला माहित नाही तुम्ही किती लोक प्रार्थना करत आहात, परंतु तुम्हाला आणि मला प्रार्थनेची गरज आहे. आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा. बोला बोला. आराधना में है चंगाई, शरीर मन आत्मा में शांति आनंद देता है. जान से प्यारा प्रभु, शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है. जान से प्यारा प्रभु,
कितना भला है, प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा हमेशा। तुमच्या कुटुंबात कोणी दारू पीत असेल, प्रभू त्यांना छुटकारा देतात, प्रार्थना करा। कोणी आजारी असेल, प्रार्थना करा, देव कार्य करत आहे। Yes Lord, yes Lord. मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे, मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है, कितना भला है। प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा हमेशा, छुटकारा पाए। बोला सर्वजण, सर्वांना गायचं आहे। Yes Lord. विश्वास से प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। धर्मी जन की प्रार्थना विश्वास की प्रार्थना खोलती है सारे बंधन। धर्मी जन की प्रार्थना विश्वास की प्रार्थना खोलती है सारे बंधन। प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है, कितना भला है। प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा हमेशा, छुटकारा हमेशा, छुटकारा हमेशा। मी प्रार्थना करतो प्रभू, जितके ऑनलाईन आहे अशांना सुटकारा दे। शिष्य स्वाती साळवे यांच्या पतीला स्पर्श कर, त्यांना व्यसनातून मुक्त कर प्रभू। मिळेल कुमार वळवे फॅमिलीला ब्लेस कर प्रभू, जे नंदुरबारहून आले। हालेलुया, येशूच्या सामर्थ्य नावामध्ये जे बंधनात देण्याची बंधनं तुटली जाऊ। हो हालेलुया। मंडळीमध्ये जे लोक समस्या आहेत त्यांच्या समस्या सुटल्या जाऊ। ब्लेस कर प्रभू, आशीर्वाद दे येशूच्या सामर्थ्य नावात। कृपा दृष्टी प्रत्येकावर कर प्रभू, जे आजारी त्यांना बरं कर, जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्या नोकरीचे मार्ग मोकळे कर प्रभू, प्रत्येकाला विजय दे प्रभू, आशीर्वाद दे प्रभू। अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो, येशूच्या नावात मागतो, आमेन। प्रभूने शिकवलेली प्रार्थना करू। हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडो, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन। आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत आम्हा प्रत्येकाबरोबर होत राहो, आमेन। प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशूच्या रक्ताचा जय जयकार असो, आमेन। जितके दर्शक ऑनलाईन जोडले गेलेले प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू। उद्या देखील आपण, उद्या गुरुवार आहे आणि उद्या तरवडी चर्च आहे, आपण संध्याकाळी 7 वाजता ऑनलाईन
मीटिंग मध्ये आपण सहभागी होऊ शकता. आपण योहान शुभवर्तमान याच्यावर मनन करत आहोत आणि माझा विश्वास आहे की प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करेल. विशेष महाराष्ट्रातील विभिन्न डिस्ट्रिक्ट मधून जे लोक जोडलेले आहेत, आदरणीय मिनल कुमार वळवी सर, मी आपलं स्वागत करतो. पाटोळे, अजय पाटोळे यांचं देखील मी स्वागत करतो. सिस्टर स्वाती इमामपूरहून जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. न्यू बेथेल चर्च मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक, ऑनलाईन या सभेमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सो परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. थँक्यू व्हेरी मच. ज्यांच्यासाठी प्रार्थना करून घ्यायच्या ते पुढे या, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहे. हालेलुया. थँक्यू जीसस. प्रभू दादांवर तुझा पवित्र आशीर्वाद पाठव, सामर्थ्य पाठव, ज्या कुटुंबाला आशीर्वाद देतात, त्यांचा पैसा तू वाचवला, त्याबद्दल धन्यवाद. ब्लेस परमेश्वर, त्यांचं येणं आणि जाणं येशूच्या नावात. आमेन. प्रभू नानांवर आशीर्वाद पाठव, तुझ्या सामर्थ्याने नानांना व्याधी मुक्त कर, आरोग्य दे. पोपट दादांना, अनिल रावला, सुना आणि मुलं यांना आशीर्वाद दे येशूच्या नावात. आमेन. सुभाष दादांवर प्रभू तुझा पवित्र आशीर्वाद पाठव, तुझी कृपा दृष्टी कर, शेतीवाडीला आशीर्वाद दे, त्यांची जावई, मुलगी, पुत्र यांना आशीर्वाद दे. पुत्राचे लग्नाचे मार्ग मोकळे कर, योग्य सद्गुणी पत्नी दे येशूच्या नावात. आमेन. दे प्यार किया मासे गे राहे, महिना स्पर्श केला प्रभू, खोकल्याच्या आजारातून बरं केलं. धन्यवाद. टच मी हील इन द नेम ऑफ जीसस. सामर्थ्य प्रगट प्रभू, तुझी शांती तुझ्या जीवनामध्ये प्रगट. पोपट दादाला पूर्ण आरोग्य दे, चिंता दूर कर येशूच्या नावात. आमेन. गहरे प्यार से प्रभू आम्हाला स्पर्श कर येशूच्या नावात. आमेन. दीदीला स्पर्श कर सामर्थ्याने. तुझ्या मुलाबाळांना आशीर्वाद दे, सासू सासऱ्यांना आशीर्वाद दे प्रभू. तुकली चांगला द्रव्याचा अनुभव दे येशूच्या नावात. आमेन. काकूंना स्पर्श कर, सामर्थ्य पाठव देवा, कृपा दृष्टी कर, आनंद दे, शांती दे येशूच्या नावात. आमेन. प्रभू लेकरावर तुझा पवित्र आशीर्वाद पाठव, तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भर, विजय दे प्रभू येशूच्या नावात. आमेन. प्रभू मालिकेवर तुझा आशीर्वाद पाठव, बुद्धी, ज्ञान, स्मरण शक्ती दे, अभ्यासामध्ये प्रगती दे येशूच्या नावात. आमेन. प्रभू जो दम लागत आहे, धडकी भरत आहे, प्रभूच्या नावात इफत भरी भरी टच इन द नेम ऑफ जीसस. आमेन. दीदीला स्पर्श करा, बाळाला आशीर्वाद, ज्ञानाने बोलून स्मरण शक्तीने भर, त्यांचं भविष्य उज्ज्वल कर येशूच्या नावात. आमेन. कभी अखांवर खान आशीर्वाद पाठव, सामर्थ्याने भर, पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर, पतीला पूर्ण आरोग्य दे. टच मी हील इन द नेम ऑफ जीसस. आमेन. देवाच्या दासीला स्पर्श कर, छातीतले प्रत्येक आजार विकार बरे कर, बरी हो. टच मी हील. आमेन. धन्य हे दीदीला स्पर्श कर, सामर्थ्याने भरून आणि लेकरावर अभिषेक पाठव, कृपा दृष्टी कर.